नमस्कार, मी स्नेहल. आज आपण सह्याद्रीच्या डोंगरामध्ये जी भाजी सापडली जाते, आमच्याकडे या भाजीला मूह म्हणतात किंवा काही लोक याला मोदड्या असे सुद्धा बोलतात. ही जी भाजी आहे, आपली कैरी ज्याप्रमाणे असते, कच्ची कैरी त्याप्रमाणे याची फळं असतात. ही फळं जेव्हा पिकतात तेव्हा खूप गोड लागतात. त्यामुळे जंगलामध्ये राहणारे जे प्राणी आहेत ते ही फळं खूप मोठ्या प्रमाणावर खातात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात. या फळाची जी फुलं असतात त्याच्यापासून काही लोक दारू सुद्धा बनवतात. आता ही फळं कशी कापायची हे सुद्धा तुम्हाला दाखवते. ही फळं अशी मधून कापायची, त्याचे 4 भाग करायचे. कधी कधी या फळामध्ये एक बी असते तर कधी कधी 4 बिया असतात. या फळाचे ज्या बिया असतात त्यापासून तेल बनवलं जातं आणि ते तेल भाजीसाठी वापरलं जातं. काही लोक या जे डोंगराच्या बाजूला राहणारी लोक असतात तिथे ही जी झाडं असतात ती मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे या ज्या बिया असतात या बिया ते लोक गोळा करतात आणि त्याचं तेल बनवतात. पूर्वीच्या काळी याचं तेल सर्रास बनवलं जायचं, पण आता झाडं कमी होत चाललीत त्यामुळे तेलाचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे. ही फळं अशी बारीक कापून घ्यायची. हे बघा, याप्रमाणे बारीक कापून घ्यायचीत आपल्याला. आणि या ज्या बिया आहेत या बियांपासून तेल बनवलं जातं. आता याला सुद्धा एक मोठी प्रोसिजर असते. या बिया सुकवायच्या, त्याची सालं काढायची आणि मग त्या बिया तेल काढण्यासाठी नेतात. आता हे बघा, ह्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि आता या आपण बिया अशाच ठेवू आणि जेव्हा कधी जंगलात जाऊ तिथे या आपण टाकून देऊ. आता ही मी भाजी अशी कापून घेतलेली आहे आणि आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 4 ते 5 पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतले. याच्यावर जरी औषधं किंवा काही केमिकल नसले तरी पण धूळ असते, त्यामुळे मी 4 ते 5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला एक थोडासा चीक असतो. आता मीठ टाकलंय आणि आपण ती उकडून घ्यायचे. आता इथे आपण ही घेतले खुराशणी. ही खुराशणी आता आपण थोडीशी गरम करून घेतले आणि ती आपण मिक्सरला फिरवून घेऊ. या भाजीमध्ये खुराशणी टाकल्यावर आणखीन या भाजीची चव वाढते, त्यामुळे इथे आपण खुराशणी यामध्ये वापरत आहे. जर नसेल तुमच्याकडे खुराशणी नाही टाकली तरीही चालेल, पण आज माझ्याकडे होती त्यामुळे मी याच्यामध्ये टाकत आहे. आता आपण ही भाजी उकडून घेतले, ती चाळणीवरती काढून घेऊ. माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र करायला विसरू नका. तसेच कमेंटसुद्धा करा, कारण तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स वाचायला आणि त्याला उत्तर द्यायला मला खूप आवडते. त्यामुळे कमेंट्स नक्की करत जा. आता ही भाजी आपली शिजलेली आहे, ती आपण चाळणीवरती काढून ठेवू आणि थोडीशी त्याला थंड व्हायला ठेवू. आता आपण इथे एक कांदा कापून घेतलेला आहे आणि तुम्ही ही मिरचीवर पण बनवू शकता किंवा मसाल्यावर सुद्धा बनवू शकता. आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकलंय. तेलामध्ये जिरं, मोहरी आपण टाकायची आहे. या ज्या सीझनमध्येच मिळणाऱ्या भाज्या आहेत त्या भाज्या नक्की खाल्ल्या पाहिजेत, कारण त्यामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. आता या ज्या भाजीच्या बिया असतात त्या बियांपासून जे तेल बनवतात ना, ते तेल कधी कधी ताप उतरत नसेल तेव्हा अंगाला चोळतात, तेव्हा ताप लगेच उतरला जातो असं बोलतात. त्यामुळे काही ना काही त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. इथे आपण जिरं मोहरीवरती लसूण टाकलाय. थोडासा लसूण मी जास्त टाकलाय, कारण लसूण छान लागतो भाजीमध्ये, त्यामुळे जास्त टाकलाय. आता इथे आपण कांदा टाकायचा आहे आणि ही भाजी जी आता आपण कापून घेतली ना, अशीच कापून घ्यायची आणि उन्हामध्ये वाळवायची आणि वाळवून डब्यामध्ये भरून ठेवायची. जेव्हा कधी तुमच्याकडे भाजी नसेल तेव्हा याची भाजी बनवली जाते. त्यामुळे ही भाजी खूपच उपयोगी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपण मसाला टाकलाय. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट लागतो त्यानुसार इथे मसाला टाकायचा आहे. मी मसाला, हळद आणि थोडासा गरम मसाला सुद्धा यामध्ये टाकलाय. आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं आणि आपली भाजी ही आधीच शिजलेली असल्यामुळे इथे आपल्याला फारसा वेळ लागत नाही ही भाजी बनवायला. ही भाजी तुम्ही
चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता. एवढी सुंदर लागते ही भाजी. आता ही भाजी आपण याच्यावरती टाकून घ्यायची. ही भाजी कडधान्यामध्ये सुद्धा बनवतात आणि नॉनव्हेज म्हणजे सुकट, बोंबील यामध्ये सुद्धा बनवतात. आता ही आपण इथे परतून घ्यायची आणि भाजी उकडताना आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ हे बेतानेच टाकायचं आहे. आता परत एकदा ही चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यावरती आपण जी खुराशणी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती सर्व मी इथे टाकले आणि थोडंसं परतायची आणि इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि याला एक वाफ काढायची. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटची मी वाट बघते, त्यामुळे कमेंट नक्की करा. आता आपली भाजी झालेली आहे. आधीच शिजवल्यामुळे अगदी 5 मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार होते. झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी चविष्ट औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे. तर ही भाजी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपीला नक्की एक लाईक करा. तर आपली भाजी इथे मस्त झालेली आहे. अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.